गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी केंद्र सरकारने काही कायद्यात बदल करून कायदे कडक केले। 1 जुलैपासून हे कायदे अंमलात येणार आहेत। या कायद्यामुळे देशातील नागरिक, महिला व मुलींना सुरक्षितता मिळणार असून त्यांना भयमुक्त जीवन जगता येईल। नवीन कायदा नागरिकांसाठी कवच कुंडल आहे, असं प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी केलंय। केंद्र सरकारने कायद्यात तरतूद करत नवीन 3 कायद्यात बदल करून त्यांची 1 जुलैपासून अंमलबजावणी करण्यासाठीची अधिसूचना जाहीर केल्यानं पोलीस प्रशासनातर्फे शहरातून कायदा जनजागृती रॅली काढण्यात आली होती। प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली। यावेळी जागृती रॅलीच्या सभेत सहाय्यक पोलीस निरीक्षक फडणीस बोलत होते। यावेळी वकील विजय जमदग्नी, सुशांत कुंभार आदी प्रमुख उपस्थित होते। कुरुंदवाड शहरातील प्रमुख मार्गावरून जागृती रॅली काढण्यात आली होती। या रॅलीत एस.के. पाटील महाविद्यालय, दत्त महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील पोलीस पाटील या रॅलीत सहभागी झाले होते। यावेळी पुढे बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक फडणीस म्हणाले, महिला लैंगिक अत्याचार प्रकरणातील दोषी आढळणाऱ्या आरोपीला 20 वर्षाचा कारावास किंवा जिवंत असेपर्यंत तुरुंगवास, बाल लैंगिक अत्याचारात दोषी आढळणाऱ्या आरोपीला जन्मठेप आणि फाशीची शिक्षा असा मोठा बदल केला। तर खुनाचे कलम 302 हे आता कलम 101 असं बदल करण्यात आला। तसेच 20 नव्या गुन्ह्यांमध्ये आणि त्याच्या शिक्षेतही बदल करण्यात आले। महिलांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने कायद्याची तरतूद करून मोठी सुरक्षा निर्माण करून दिली। यावेळी उपनिरीक्षक सागर पवार, ज्ञानदेव सानप, फारुख जमादार, अरुण चव्हाण, विवेक कराडे, पोपटराव ऐवळे, राजेंद्र पवार, प्राध्यापक बाळासाहेब सावगावे यांच्यासह पोलीस कर्मचारी रॅलीत सहभागी झाले होते।